राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे ही चर्चा सुरू झाल्या। काही गोष्टी आपल्या हातात नसतात तेव्हा सहन करावं लागतं असं स्टेटस सुप्रिया सुळेंनी ठेवलं होतं। त्यावर माझ्या मनात जे आलं ते स्टेटस ठेवलं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। माझ्या तर्कडे नाही। अनेक आमदार म्हणतात सोलापूर जिल्ह्यातले आमदार आहेत त्यांचं पण म्हणणं आहे की सोबत अरे एक सशक्त लोकतंत्र में मन में जो आया मैंने लिख लिया, वो मेरे माँ और मेरे बीच की बात है। लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपला पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची, हे त्या पक्षाचं स्वरूप आहे। अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो, त्या जातील असं मला वाटत नाही। माननीय शरद पवार साहेबांची विचारधारा जी आहे ती एका वेगळ्या विचाराची आहे। फुले शाहू आंबेडकरांचा विचार, यशवंतराव चव्हाणांचा विचार, बरं का, हा विचार घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलं आहे आणि सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत, त्याच्यामुळे चुकीच्या मार्गाने त्या जाऊ शकतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका। राष्ट्रवादीच्या मासिकातही सुप्रिया सुळेंनी लेख लिहिलाय। हा लेख त्यांनी परदेश दौऱ्यावर जाण्याच्या आधी लिहिल्याचं दिसतंय। अजितदादांसोबत जाण्याच्या तर्कवितर्कांबद्दल शरद पवार आणि जयंत पाटलांशी माझी कोणतीही चर्चा झाली नाही। आम्ही कुटुंब म्हणून सोबत असतो। राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत। आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूयात। आधी लग्न कोंढाण्याचं, सध्या राष्ट्र, मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल। आमचे 8ही खासदार उत्तम कामगिरी करणारे आहेत। 8 खासदार एकत्रित आहेत। जो निर्णय घेतला जाईल तो एकत्रित घेतला जाईल। मला आधी साहेबांना भेटावं लागेल। जेव्हा भेट होईल तेव्हा साहेबांशी चर्चा करेल। पवार साहेब आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या मासिकात लिहिलंय। शरद पवारांनी मात्र सत्तेची चिंता करू नका असा सल्ला कार्यकर्त्यांना दिलाय।